नमस्कार मित्र. आता या सेगमेंटमध्ये आपण फ्युचर करियर अपॉर्च्युनिटी, स्टुडंट माइंडसेट आणि स्किल करियर याविषयी बोलणार आहोत. आणि याच्या डिजिटल जगात स्टुडंटनी स्वतःला फ्युचर रेडी कसं बनवायचं? आज प्रत्यक्ष व्यक्तीचं आयुष्य डिजिटल झालेलं आहे. आपलं बँकिंग, शॉपिंग, सोशल मीडिया, डॉक्युमेंट्स, फोटोज, पर्सनल इन्फॉर्मेशन सगळं ऑनलाईन आहे. आणि यामुळे सायबर लॉ आणि डेटा प्रोटेक्शन याचं महत्त्व आज पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त वाढलेलं आहे. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पवन शर्मा सर, यशस्वी ग्रुपचे ब्रँड अँबॅसिडर, सीएसओ आणि राजेश म्हात्रे सर, टेक्निकल विजनरी आणि हजारो विद्यार्थ्यांना फ्युचर रेडी स्किल्स शिकवणारे प्रेरणादायी पवन सर. 10वी-12वी नंतर मुलांनी सेफ करिअर निवडावं की हाय ग्रोथ प्रगती होती असावी? खूप महत्वाचा प्रश्न आहे. पहिलं तर आताच्या युगामध्ये असं सेफ असं काही राहिलेलं नाही. विशेष करून करिअरच्या बाबतीत. जिथे तुम्ही हाय रिस्क असते, तिथे अपॉर्च्युनिटी जास्त असते. रिस्क ही आहे, पण अपॉर्च्युनिटी ही त्या लेव्हललाच आहे. आपण जर सायबर सिक्युरिटीच्या किंवा या दृष्टिकोनातून बघायचं ठरलं झालं, तर मोठ्या पूर्वी असं होतं की नुसतं ग्रॅज्युएट झालं तरी जॉब लागायचा, मास्टर झालं तरी जॉब मिळायचा. पण आता तसं राहिलेलं नाहीये, की जोपर्यंत तुमच्याकडे स्किल नाहीये, म्हणजे हुनर आहे तर कदर आहे, असं एक हिंदीमध्ये म्हटलं जातं. आणि ते नक्कीच म्हणजे जर स्किल असेल तुमच्याकडे, तर तुमच्यासाठी जग हे ओपन आहे. त्यासाठी स्किल महत्वाची, त्याच्यासाठी रिस्क महत्वाची. ट्रॅडिशनल जे काही कोर्सेस आहेत, ते आता जग जसं डिजिटल झालंय, त्यानुसार आपल्याला सुद्धा बदल करावे लागेल. राजेश सर, आजची सर्वात मोठी भीती एआय आपली जॉब घेणार का? एआय आपले जॉब नाही घेणार आहेत काय ते. एआय आपल्याला नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी क्रिएट करायला लावणार. आपल्या जॉबचं स्वरूप चेंज होणार आहे आणि ते स्वरूप चेंज होताना आपण लोकलाइज न राहता आपण ग्लोबलाइज होणार आहोत. त्यामुळे एआय आपले जॉब्स नक्कीच घेणार. पवन सर, जसं आता नेक्स्ट इंजिनिअरिंग हा एक ट्रेंड आहे, तसं सायबर क्षेत्र हे नेक्स्ट इंजिनिअरिंग होणार का? नक्कीच. कारण की इथे मला असं सांगायचं आहे, की सायबर सिक्युरिटी हा एक विषय नाही, तर तो एक लाईफ स्किलिंग आहे. जेव्हा तुम्हाला कुठलं तरी स्किल तुमच्याकडे असेल, त्यावेळेस तुम्ही जगासमोर सक्षमपणे उभा राहू शकता. तुम्ही नुसतं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा आय-टी घेऊन किंवा कुठलेही शिकत असताना जर तुम्हाला स्किल एखादी त्यातल्या आय-टी मधली हवी असेल, तर आजच्या जगात, आजच्या ह्या डिजिटल युगामध्ये लाईफ स्किल ज्याला म्हणूया, ती आज सायबर सिक्युरिटी आहे. राजेश सर, जसं आता आपण बघतोय इंजिनिअरिंग मध्ये जास्त सॅलरी असेल, जास्त पॅकेजेस भेटतात, असं प्रत्येक स्टुडंटचा एक माइंड स्टुडंट आणि पॅरेंट्सचा माइंडसेट असतो. जसं 5 वर्षानंतर कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये जास्त सॅलरी मिळू शकते? एक आता नवीन ट्रेंड जो येतोय तो ट्रेंड म्हणजे गिग इकॉनॉमीचा ट्रेंड, ज्याच्यामध्ये कोणालाही लॉंग टर्म जॉब्स ची आता अश्युरन्सेस राहिलेली नाहीयेत. त्याच्यामुळे आपल्याला मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम जर घ्यायचे असतील तर आपल्याला स्वतःचं स्किल पोटेन्शियल वाढवावं लागेल. आणि जर स्किल पोटेन्शियल वाढवायचं तर आपल्याला नक्कीच फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी बरोबर मैत्री करावी लागेल. आणि फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीमध्ये सायबर सिक्युरिटी, एआय, स्किल्स या ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत, ह्या घेतल्यानंतर 5 वर्ष काय पुढची 10-12 वर्ष तुमच्या लाईफमध्ये तुम्ही एक वेगळ्या रीतीने सक्सेसफुल एंटरप्रेनर, ज्या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या लोकांना जॉब देण्यासाठी सुद्धा एक स्वतःची संस्था तयार करू शकता, याप्रमाणे तुम्ही उदयाला येऊ शकता. जसं आता आहे, जर आज स्टुडंटने आपल्या करिअर बद्दल गंभीर्याने विचार जर केला ना, तर 3 वर्ष त्याला पश्चाताप करायला लागू शकतो. नक्कीच. जर तुमच्या करिअर चूज करताना तुम्ही जर गांभीर्याने विचार नाही केला, उदाहरणार्थ आज काय ट्रेंड चालू आहे. आता डिजिटल क्षेत्र किंवा डिजिटल युग सुरू झालेलं आहे. प्रत्येक गोष्ट आपण डिजिटल स्वरूपात करत आहोत. आता ज्यावेळेस याचं सोल्युशन आणि ज्यावेळेस आपल्याला एवढं स्मूथ डिजिटल रिसोर्सेस यायला सुरू झाले, त्यावेळेस धोकाही निर्माण झालाय. आणि आजच्या काळात ट्रेंड जो आहे, तो नुसता आयटीचा नसून आयटी बरोबर डिजिटल सुरक्षेचा आहे. त्यामुळे सायबर सिक्युरिटी ही करिअर आज आपल्याला चूज करावं लागेल. ज्याला भविष्यामध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. राजेश सर, जसं अनेक घरांमध्ये आजही कॉन्फ्लिक्ट आहे.
पालकांना वाटतं मुलाने डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं. पण विद्यार्थ्यांना सायबर किंवा एआय मध्ये इंटरेस्ट असेल तर अशा वेळी त्या विद्यार्थ्यांनी काय करिअर ऑप्शन निवडलं पाहिजे? म्हणजे तुम्ही जर डॉक्टर झालात तर तुम्ही फक्त हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये प्रॅक्टिस करू शकता. पण सायबर सिक्युरिटीचा नॉलेज किंवा स्किल्स तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकता. त्यामुळे सायबर सिक्युरिटी घेतल्यावर तुम्ही हेल्थ केअरमध्ये पण जाऊ शकतात, इन्शुरन्समध्ये पण जाऊ शकतात, बँकिंगमध्ये पण जाऊ शकतात, गव्हर्नमेंट डोमेनमध्ये पण जाऊ शकतात. त्यामुळे तुमचा स्पेक्ट्रम हा पूर्ण वाढतो. त्यामुळे फक्त इंजिनियर, फक्त डॉक्टर किंवा काहीही एज्युकेशन बरोबर जर सायबर सिक्युरिटी आणि एआयचं नॉलेज जर असलं तर तुम्ही त्याच्या ऍप्लिकेशननुसार कुठेही करिअर ग्रोथ करू शकता. सर, आजच्या सायबर युगात डिग्री जास्त महत्वाची आहे की स्किल्स? खरं तर स्किल जास्त महत्वाची आहे. जेव्हा तुमच्याकडे स्किल असेल, त्या स्किल बेसवर तुम्ही मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगताना सांगितलं, की जर तुमच्याकडे हुनर आहे, तो कदर आहे. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे स्किल आहे, तर तुम्हाला सगळ्या अपॉर्च्युनिटी ओपन आहेत. माझे सर, जसं हे ऐकायला खूप चांगलं वाटतं. पण या क्षेत्रामध्ये करोडपती होणं हे रिअलिस्टिक आहे का? अं, या ठिकाणी सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे ती म्हणजे सायबर सिक्युरिटी तुम्हाला इंटरनॅशनल बाउंड्रीज पण ओपन करतं. त्यामुळे तुम्हाला जर सायबर सिक्युरिटीचे स्किल्स असतील तर तुम्ही पोर्तुगीज कंपनीजला सुद्धा किंवा पोर्तुगीज मनुष्याला सुद्धा तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस देऊ शकतात, ज्या सर्व्हिसेस तुम्ही भारतात बसून देऊ शकता. त्यामुळे तुम्हाला करोडपती काय अब्जोपती बनण्याचं स्वप्न धरलं पाहिजे. पवन सर, भविष्य नक्की कुठे आहे? सरकारी नोकरीच्या सुरक्षेत की प्रायव्हेट सायबर सेक्टरचा वेगवान प्रगती? करिअरच्या बाबतीत विचार करायला झालं, तर जे काही आपण आपल्या घरच्यांकडनं ऐकतो, पालकांकडनं ऐकतो, जे आपल्या आजूबाजूला जे सगळे असतात, सगळ्यात सिक्युरिटी असं वाटतं तर गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहे असं वाटणं साहजिक आहे. पण त्याचबरोबर जर खरं बघायला गेलं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा आता खूप काही अपॉर्च्युनिटी आहेत. फक्त आपण सिक्युरिटी असं बघितलं तर पुढे कधी जाऊ शकणार नाही आणि गव्हर्नमेंट जॉब सर्वांनाच नाही. पण सायबर सिक्युरिटी हे असं एकमेव क्षेत्र आहे की ज्या क्षेत्र गव्हर्नमेंटमध्येही तुम्हाला जॉब मिळू शकतो. प्रायव्हेटमध्ये बघायचं झालं तर सगळ्याच प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये आता आजकाल सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणून अशा ओपनिंग्स ऍज अ करिअर म्हणून तुम्हाला आपल्याला मिळू शकतात. हॉस्पिटल झालं, शाळा झालं किंवा वेगवेगळे उद्योग झाले, व्यापार झाले, बँक झाले, या सगळ्या ठिकाणी आता सायबर एक्सपर्टची आवश्यकता होणार आहे. जर आपण खरं बघायला गेलं की छोट्या-छोट्या गोष्टींसाठी सकाळी आपण उठल्यापासून जर आपण बघितलं, तर आपण साधा न्यूजपेपर घेतला, तर त्याचं न्यूजपेपरचं पेमेंट सुद्धा यूपीआयने करतोय. त्याच्यानंतर आपण जे काही दिवसभराच्या आपल्या गरजेच्या वस्तू आहेत किंवा जिथे कुठे मॉल असेल, शॉपिंग असेल, तिथे आज आपण आपला यूपीआय पेमेंट करतोय, ऑनलाईन मेलला पेमेंट करतोय. व्हॉटएव्हर ज्या काही गोष्टी आपण जिथे-जिथे आपण जग मोबाईलच्या दृष्टिकोनातून किंवा कुठल्याही इंटरनेटच्या साधनातून ओपन करतोय. जिथे आपल्याला अपॉर्च्युनिटी किंवा जिथे काही करायचंय, हे डिजिटल युगात वावरताना नक्कीच आपल्याला सायबर सिक्युरिटी सारखं करिअर, सेफ करिअर मी म्हणेल, ते गरजेचं आहे आणि ते आता सुरू झालंय. आज या पॉडकास्ट मधून बाहेर पडताना प्रत्येक विद्यार्थ्याने मनाशी कोणता एक ठाम निर्णय घेतला पाहिजे? खरं बघायला झालं तर आजच्या या डिजिटल युगामध्ये डेटा जो आहे तो ऑइल आहे, म्हणजे न्यू ऑइल ज्याला आपण म्हणतो. आणि सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल जे आहेत काम करतायत ते खरे सायबर योद्धा आहेत. लक्षात ठेवा मित्र, चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा निर्णय न घेणं जास्त घातक असतं. आणि आजच्या रॅपिडली चेंजिंग वर्ल्डमध्ये स्वतः फ्युचर रेडी बनवणं ही सर्वात मोठी गरज आहे. 10वी-12वी नंतर मुलांनी सेफ करिअर निवडावं की हायटेक प्रोफाईल करिअर? खरं तर सेफ असं आजच्या डिजिटल युगामध्ये असं काहीच नाही. टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीनं बदलत आहे, त्या पद्धतीनं आपल्याला स्वतःला आपल्यामध्ये स्किल अडॉप्ट करावे लागतील. तेव्हाच आपलं खरं करिअर आपल्याला चूज करता येणार आहे. पूर्वीच्या काळी काय होतं, की सेफ म्हणजे गव्हर्नमेंट जॉब म्हणजे सिक्युअर करिअर. पण आपल्याला एक तिथे ठराविक ग्रोथ असते. पण जेव्हा तुम्ही रिस्क घेता, तुम्ही काहीतरी नवीन शिकता आणि आजच्या काळाच्या समोर जे काही ट्रेंड आहे, त्यानुसार तुम्ही तुमचं लर्निंग आणि हे करून वाढवता. त्यानुसार तुम्हाला ते करिअर तुमच्यासाठी बेस्ट असेल. राजेश सर, एआय आपली जॉब घेणार का? एआय जॉब्स नाही घेणार. एआय तुमच्या जॉबची डेफिनेशन चेंज करणार.
आणि जेव्हा ते डेफिनेशन चेंज करणार म्हणजे जॉब्स हे वेगळ्या रूपामध्ये जिथे रिपिटेटिव्ह काम आहे ते रिपिटेटिव्ह कामाचे जॉब्स कमी होतील आणि तुम्हाला एक इनोव्हेशन ज्याला आपण म्हणतो तसे इनोव्हेटिव्ह नवीन नवीन ऍप्लिकेशन ड्रिव्हन जॉब्स येतील आणि जे जॉब्स वेगळ्या इंडस्ट्रीजच्या फोकसमध्ये वेगळ्या टाईपचे असतील त्याच्यामुळे एआय आपले जॉब्स घेणार नाही तर उलटे ऍडिशनल जॉब्स क्रिएट करतील आणि आता जी काही तुम्हाला एक जिओग्राफिकल बाउंड्रीज आहेत त्या बाउंड्रीज तुमच्या अबॉलिश होतील आणि तुम्ही ग्लोबली काम करू शकाल ज्याच्यासाठी तुम्हाला रिलोकेशन होण्याची गरज नसणार आहे. जसं इंजिनिअरिंग हे प्रत्येकाला सेफ आणि सिक्युअर करिअर वाटतं तसं सायबर हे नेक्स्ट इंजिनिअरिंग होण्याची शक्यता आहे. नक्कीच. आज प्रत्येक गोष्ट माणूस हा डिजिटल स्वरूपात वापरत आहे. आपल्याला जी काही साधन सुविधा मिळत आहे, या डिजिटल युगामुळे मिळायला सुरू झालं. त्यामुळे याच्यात जेवढे फायदे आहेत, त्या स्किल्स आहेत. त्या स्किल्स आपण लर्न करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. ज्या गोष्टी आज बँका असेल, म्हणजे थोडक्यात काय तर आर्थिक व्यवहार जे आहेत, हे पूर्णपणे आता डिजिटल स्वरूपात व्हायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक बँक, हॉस्पिटल, गव्हर्नमेंट सगळ्या एजन्सीज आज डिजिटल झाल्या. त्यामुळे काय झालंय की डिजिटल जेवढे साधनं निर्माण झाले तेवढ्या सिक्युरिटीचेही प्रश्न आपल्याला यायला चालू झाले. तर नुसतं आयटी किंवा इंजिनिअरिंग शिकून चालणार नाही. तर त्याचबरोबर स्किल बेस सायबर याचा सिक्युरिटी पण तेवढीच महत्वाची आहे. त्यासाठी सिक्युरिटी आणि सायबर सिक्युरिटी विशेष करून आपल्या दृष्टिकोनातून खूप चांगलं करिअर आहे. या एक सायबर सिक्युरिटी इंजिनिअरिंग हे तिन्ही चांगले कॉम्बिनेशन मध्ये जर आपण यूज केले तर आपण एक ग्लोबल सिटीजन होऊ शकाल, ग्लोबल एम्प्लॉई होऊ शकाल, ग्लोबल एम्प्लॉयर होऊ शकाल. त्याच्यामुळे हे सगळे तिघांचं मिश्रण जर व्यवस्थित असेल तर आपण चांगल्या रीतीने एक स्वतःचं करिअर एक मोठ्या प्रमाणावरती तयार करू शकाल.